आम्ही जेव्हा महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलो त्यावेळेला मनापासून एक इच्छा म्हणजे आम्ही मनापासून ठरवलेलं आहे की मुंबईकरांच्या हिताच्या विरोधात जेव्हा जेव्हा कोणतेही प्रस्ताव येतील त्या प्रस्तावांना विरोध करायचा। ज्या वेळेला हा अजेंडा प्रस्तावाचा आला 15 दिवसापूर्वी, तुम्हाला माहिती असेल त्याच वेळेला आम्ही प्रेस केली आणि आम्ही सूतोवाच केलं की आम्ही या सगळ्या याला विरोध करतोय। त्यानंतर आम्ही ही सगळी भूमिका आमची इम्प्रूव्हमेंट कमिटी म्हणून माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्यासमोर कथन केली। आदित्य साहेबांनी देखील या संपूर्णचा अभ्यास करून त्यांनी देखील सांगितलं की आपण अशा मुंबईकरांच्या हिताच्या आड येणाऱ्या प्रस्तावाला आपण विरोध करायचा। आणि त्या संदर्भात तुम्हाला माहिती आहे काल स्वतः आदित्य साहेबांनी प्रेस पण केली आणि प्रेसमध्ये त्यांनी व्यवस्थित स्पष्टीकरण केलं की विरोधाला विरोध न करता आम्ही सुधार समितीमधले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, शिवसेना पक्षाचे जे सदस्य का विरोध करतो याची कारणं देखील त्यांनी मुंबईकरांसमोर, महाराष्ट्रासमोर आणली। आणि आज त्याप्रमाणे महापालिकेच्या आमच्या सुधार समितीच्या बैठकीमध्ये आम्ही त्या प्रत्येक विषयामध्ये आम्ही संपूर्ण सगळे सदस्य आम्ही त्या ठिकाणी, मग विशाखाताई आमच्या माजी महापौर आहेत, आमचे लोकरे साहेब आहेत, आमच्या लोणा मॅडम आहेत, सगळ्यांनीच आम्ही या ठामपणाने हे संपूर्ण प्रस्ताव पाठी घ्यावेत अशी मागणी केली अध्यक्षांकडे आणि या ठिकाणी ते सगळे प्रस्ताव मागे घेण्यात आलेले आहेत। असा आरोप आता केला की ते म्हणजे 2014च्या अगोदर जेव्हा महादेव देवळे महापौर होते त्यावेळेस त्यांनी अशाच पद्धतीने मीनाताई ठाकरे जी रक्तपेढी आहे त्या पेढीला अशाच पद्धतीने जागा दिली, ते झालं आता का होऊ देत नाही अशा प्रकारे। कसं असतं माहिती आहे काय, एखादी गोष्ट केली म्हणून ती पुन्हा करावी असं काय सांगितलेलं नाहीये। एखादी गोष्ट केल्यानंतर त्याचे दुष्परिणाम, त्याचा फायदा तोटा कळतो। जर आपल्याला आता दुष्परिणाम कळतायत तर त्याप्रमाणे पुढे त्या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत। समजा 20 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी कुठल्या गोष्टी केल्या, त्यावेळेला जेव्हा गोष्टी झाल्या त्यावेळेला सगळेच एकत्र होते। या ठिकाणी असणारा भारतीय जनता पक्ष देखील त्यावेळेला आमच्यासोबत होता। परंतु आज माझं एक म्हणणं आहे की मागच्या गोष्टी उगाळण्यापेक्षा आता पुढे जेव्हा आपण मुंबईकरांच्या दृष्टिकोनातून चांगले निर्णय घेतले पाहिजेत, चांगले ठराव आणले पाहिजेत आणि जे काही चुकीचे ठराव येतात या ठिकाणी त्याला विरोध केला पाहिजे। आणि आमची भूमिका तीच राहील यापुढे। ज्या वेळेला मुंबईकरांच्या विरोधामध्ये मुंबईकरांना कुठे म्हणजे तुटात टाकणारे, मुंबईकरांच्या जो काही राहणीमान आहे त्याला कुठेतरी बाधा पोचेल असे जेव्हा ठराव येतील तेव्हा शिवसेना म्हणून आम्ही त्या ठिकाणी विरोध करणार। आता किरण लांडगे म्हणताना म्हटले की रक्त हे विकताही येत नाही, विकत घेताही येत नाही। जे काही शुल्क आकारला जातो तो त्याच्या चाचणीचा असतो, त्याच्या लिक्विडेंटचा आणि त्याच्या पिशवी बॅगचा असतो। त्यामुळे त्याचा हा जो आरोप आहे तो थेट खोटा आहे। चुकीचं म्हणाले किरणला मी एवढंच सांगेन की आमचा मूळ आक्षेप काय होता की मुंबई महापालिकेच्या ज्या रक्तपेढ्या आहेत, मग केएमची रक्तपेढी असू दे, सायनची असू दे, त्याचप्रमाणे आमची नायरची असू दे, या रक्तपेढ्या सक्षम केल्या पाहिजे। तुम्ही स्वतःच्या रक्तपेढ्यामध्ये 3-3 महिने मशीन बंद ठेवाल आणि मशीन बंद ठेवलं त्यामुळे प्लेटलेटचं उत्पादन होत नाही आहे, लाल पेशीचं उत्पादन होत नाही, प्लाझ्माचं उत्पादन होत नाही आणि लोकांना सांगाल की बाबा आता आमच्याकडे मिळत नाही, तुम्ही प्रायव्हेटमध्ये घ्या। आणि प्रायव्हेटमध्ये आपण 1000 रुपये रेट दिलेला आहे करून, परंतु 1600च्या खाली एकही ब्लड बँकमधून दिलं जात नाही रक्त। मग आमचा ह्या गोष्टीला विरोध आहे। जर महापालिका, आपली 80,000 कोटीची महापालिका आहे, 6,000 कोटीचं महापालिकेचं हेल्थ डिपार्टमेंटचं बजेट आहे, तर आपल्याला कशाला कुबड्या घ्यायची गरज आहे प्रायव्हेटला। ज्याप्रमाणे आपण उलट आपल्या ज्या काही रक्तपेढ्या आहेत त्या आपण स्ट्रॉंग केल्या पाहिजे। त्यामधल्या असणाऱ्या काही इन्स्ट्रुमेंट आहेत ते कालबाह्य झालेली आहेत, ती नवीन इन्स्ट्रुमेंट आणली पाहिजे आणि नवीन इन्स्ट्रुमेंट आणून त्या ठिकाणी आपल्याला लोकांची, आपल्या मुलांची भरती करून टेक्निशियनची त्या रक्तपेढ्या जास्तीत जास्त रक्त कसं आपण जनजागृती करून आणू। आणि लक्षात ठेवा, ज्या वेळेला एखादा मुंबईकर, आम्ही जेव्हा रक्तदान शिबिर आयोजित करतो, कारण शिवसेना ही पहिल्यापासून एकमेव पार्टी आहे की ज्यांनी रक्तदानामध्ये अग्रेसर भूमिका घेतलेली आहे। रक्तदान म्हटलं की शिवसेना शाखाचे नाव येतं। आज गिनीज बुक ऑफ वर्ल्डचा रेकॉर्ड आहे 25,000 बॉटलचा, तो देखील शिवसेना नावावर आहे। मग शिवसेना म्हणून आम्ही जेव्हा रक्तदान घेतो तर रक्तदानाची अपेक्षा काय असते की माझं रक्त सत्कारमी आणलं पाहिजे। जर समजा आता उद्या एखादी सामाजिक भावनेने आता उद्या समजा आम्ही एखाद्या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलं आणि त्या ठिकाणी ह्या ब्लड बँका रक्त कलेक्शनसाठी आल्या आणि आम्ही जेव्हा रक्त देणार ते रक्त त्यांनी समजा विकलं त्यांच्या रेटनी, तर त्या रक्तदात्याला काय वाटेल, म्हणून आम्ही विरोध केला।